मतदानाच्या दिवशी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजवावा. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांनी नागरिकांना केलं आवाहन. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्याचं 20 मे रोजी मतदान असणार आहे. ठाणे, कल्याण, भिवंडीमधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकरित्या मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन ठाणे जिल्ह्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांनी केलं आहे. दरम्यान भिवंडी लोकसभा मतदारसंघ, ठाणे लोकसभा मतदारसंघ व कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयाद्वारा सर्वच ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रॅपिड फोर्स, ठाणे पोलीस मुख्यालय फोर्स, दंगलविरोधी पथक अशा अनेक पोलिसांच्या तुकड्या मतदानाच्या दिवशी शहरामध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. या संदर्भातील अधिक माहिती पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांनी दिली आहे. दिनांक 20 मे रोजी 23 भिवंडी, 24 कल्याण आणि 25 ठाणे या 3 लोकसभा मतदारसंघामध्ये ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा हा 5वा टप्पा आपल्याकडे पार पडत आहे. यासाठी पुरेशी खबरदारी पोलीस प्रशासनाने घेतलेली आहे. आवश्यक तो बंदोबस्त स्थानिक पोलिसांचा, त्याचबरोबर बाहेरून आलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलांचा आणि राज्य राखीव पोलीस दलांचा देखील आयुक्तालयाला प्राप्त झालेला आहे. त्यामुळं या निवडणुका निर्भयपणे आणि निष्पक्षपणे पार पडाव्यात यासाठी पोलीस यंत्रणा पूर्णपणे सुसज्ज आहे. त्यामुळे आपला हा मतदानाचा पवित्र हक्क, जे लोकशाहीने आपल्याला दिलेले कर्तव्य आहे, हे कर्तव्य आपण सर्वांनी बजावावं आणि आपले खासदार जे आपलं संसदेमध्ये, दिल्लीमध्ये प्रतिनिधित्व करतील त्यांना आपण निवडून द्यावं असं आवाहन मी आपल्याला या निमित्तानं करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भगवा ध्वज हा गुरु म्हणून स्वीकारला आहे. भगवा ध्वज हा प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवरायांचाही होता. मात्र उद्धव ठाकरे यांना भगवा ध्वज हा फडकं वाटू लागला आहे. सध्या त्यांच्या विचारांवरती हिरवं सावट तयार झालं आहे. त्यांना भगवं पाहवत नसून काही काळानंतर शिवसेनेचा ध्वजही फडकं वाटू लागेल, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ठाण्यात महायुतीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावरती भाजपाचे आमदार संजय केळकर, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, आमदार निरंजन डावकरे, महायुतीचे उमेदवार नरेश मुस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, भाजपाचे ठाणे लोकसभा प्रभारी अधिकारी जयप्रकाश ठाकूर, जिल्हाध्यक्ष संजय वागुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे, मनसेचे अभिजित पानसे, आरपीआयचे भास्कर वाघबारे इत्यादींसह मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित होते. खाली
मी सन्माननीय राजसाहेबांना दाखवलं. राजसाहेबांनी तिसऱ्या दिवशी फडणवीस साहेबांची अपॉइंटमेंट घेतली. सकाळी 7 वाजता आणि फडणवीस साहेब तेव्हा सीएम होते आणि त्यांच्या घरी आम्ही गेलो. त्यांना मी ते समजून सांगितलं. माझ्या फेसबुकवर कुठेतरी ऑलरेडी आपली गाडी जी आहे ती टॉप गिअरला आहे. आज सकाळपासूनच महायुतीच्या युवा शक्तीचं म्हणजे युवा मोर्चा माझा प्रचार करत आहात. मी काही भाषण करणार नाही. मी आपणास एक विनंती करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. देवेंद्रजींना भिवंडी येथे सुद्धा पुढील मेळाव्याकरता जायचंय. त्यामुळे माझी सर्व कार्यकर्त्यांना एक विनंती आहे की माझं नाव जाहीर झाल्यापासून आपण दिवस रात्र मेहनत घेत आहात. आपण गाळलेला घाम, आपण आटवलेलं रक्त याचा एकही थेंब वाया जाणार नाही याची मी खात्री देतो. केला 3 ते 5च्या मध्ये 6% त्या ठिकाणी मायावतींचे लोक अधिक आले आणि त्यामुळे 1.5% होतं. मायावतींना सपापेक्षा जास्त मिळाले, पण त्या 1.5%मुळे 100 जागा त्यांना जास्त मिळाल्या आणि मायावती त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाल्या. हे सांगण्याचा उद्देश काय आहे? शेवटच्या दिवशी देखील काय होऊ शकतं त्याचा हा नमुना आहे. आपल्या सगळ्यांची सवय आहे की सकाळी आपण सगळे खूप तावात असतो आणि दुपारनंतर नाश्ता आला, जेवण झालं की मग सगळे बूथवर बसलेले असतात, शांतपणे बसलेले असतात, गप्पा मारत बसलेले असतात. 2-4 लोक काम करतो असं दाखवत असतात कम्प्युटरवर वगैरे आणि एकमेकांशीच बोलत असतात. आणि मग शेवटी 5 वाजले की मग परत सगळ्यांना टाळबारी राहिला हा राहिला. मला असं वाटतं की 20 तारीख आराम करायचाच नाही. 20 तारखेचा आराम मतदानाचा जे सर्टिफिकेट आहे ना, तो आपला पोलिंग एजंट सर्टिफिकेट घेऊन आल्यानंतरच आराम करू, अशा प्रकारच्या मानसिकतेत करूया मोरोच्या मानसिकतेमध्ये आपण सगळ्यांनी जर आपले बूथ सांभाळले तर मला विश्वास आहे की ठाणे ही जी जागा आहे, मला असं वाटतं की तुमची जी काही कॉम्पिटिशन आहे ही हार जीतची कॉम्पिटिशन नाही आहे. ठाण्याची तुमची कॉम्पिटिशन महाराष्ट्रातल्या महायुतीच्या त्या जागांमध्ये आहे की ज्या जागा म्हणतात आम्ही सर्वाधिक मतांनी निवडतो. त्या जागांची तुमची कॉम्पिटिशन. त्यामुळे तुम्ही आता मी असं म्हटल्यानंतर घरी बसू नका. ते आता काय देवेंद्रजींनी सांगितलं आपण तर निवडून येणारच आहोत, आपली कॉम्पिटिशन जिंकण्याचीच आहे, तर आता नाही केलं तरी चालतं असं करू नका. तर पूर्ण ताकदीने कुठल्याही निवडणुकीमध्ये मी नेहमी सांगतो की माझ्या जीवनातली अंतिम निवडणूक आहे अशा पद्धतीनं काम करायचं असतं. त्यामुळे पूर्ण ताकद जर आपण सगळ्यांनी लावली तर मला विश्वास आहे 4 टप्प्याच्या निवडणुका करून मी या ठिकाणी आलोय. महाराष्ट्रात फिरून मी आलोय. कोणाचा नरेटिव्ह काही असू द्या, कोणी काही बोलू द्या, जनतेने मनातनं हे ठरवलं आहे की मोदीजींना आणि महायुतीला मतदान करणार. आज मला कोणतरी सांगितलं की आज शरद पवार साहेब उद्धवजी यांची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि उद्धवजींनी सांगितलं आमच्या 48 जागा येतील. मला एका पत्रकाराने विचारलं, म्हणाले उद्धवजी म्हणाले आमच्या 48 जागा येतील. म्हटलं उद्धवजींचं कर्तृत्व मोठं आहे, 48 पैकी 49 जागा देखील आणू शकतात. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ बाईक रॅली संपन्न. शनिवारी प्रचाराचा शेवटचा दिवस, शेवटचे काही तास शिल्लक असताना ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना असं शिवसैनिकांकडून म्हटलं जात होतं. शिवसेना फुटीनंतर येथील शिवसैनिक नेमका कुणाच्या बाजूने कल देणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. शनिवारी प्रचाराचे शेवटचे काही तास शिल्लक असताना ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यामध्ये प्रचारार्थ आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांनी नरेश म्हस्के यांच्यासाठी काढण्यात आलेल्या रोड शोमध्ये सहभाग घेतला. महायुतीकडून माजी महापौर नरेश म्हस्के रिंगणात उतरले आहेत. ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचा वर्चस्व राहिला आहे, परंतु शिवसेनेत फूट पडल्यामुळे येथील राजकीय गणिते बदलली आहेत. महायुती आणि इंडिया आघाडीकडून जिल्ह्यात जोरदार प्रचार झाला आहे. या दोन्ही जागा कोणत्या शिवसेनेकडे राहणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. ठाणे आणि कल्याण लोकसभेच्या जागेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रचार संपुष्टात येण्यास अवघे काही तास शिल्लक असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्यासोबत बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी सदर प्रचार रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाला. ठाणेकरांकडून राजन विचारे यांचे जागोजागी स्वागत. ठाण्यात गद्दारांना धडा शिकवा आदित्य ठाकरे. महाविकास आघाडी शिवसेना पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी आज संपूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला. शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ठाणेकरांकडून राजन विचारे यांचं जागोजागी स्वागत करण्यात आले. शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक राजन विचारे हॅट्रिक करणार असं सांगत ठाण्यात गद्दारांना धडा शिकवा असे आवाहन यावेळी आदित्य ठाकरे यांनी केले. हिंदू हृदय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. अमर रहे अमर रहे. आनंद दिघे साहेब अमर रहे. शिवसेना जिंदाबाद या घोषणेने ठाणे आज दणानून गेले. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राजन विचारे यांच्या प्रचारार्थ संपूर्ण ठाण्यामध्ये बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावरती अभिवादन करून या रॅलीची सुरुवात करण्यात आली. शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावरती नतमस्तक होत रॅलीमध्ये सहभाग घेतला. महागिरी मोहल्ला, सिडको, चेंदणी कोळीवाडा, अष्टविनायक चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कोपरीगाव, आनंदनगर, गांधीनगर, परबवाडी येथून पुढील परिसरामध्ये रॅली रवाना झाली. तर गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पुतळ्याजवळ टेंबीनाका येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. सुसंवाद मतदारांचा संकल्प मतदानाचा. सर्व सहकाऱ्यांना नमस्कार. ठाणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवावी, जनतेमध्ये मतदानाबद्दल मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती होऊन ठाणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी हा संकल्प करून जिल्हा प्रशासन विविध स्तरावरती अनेक उपक्रम राबवित आहे. त्यापैकी एक उपक्रम म्हणजे समाजातील विविध घटकातील मान्यवर, विशेष निमंत्रित व्यक्तींशी संवाद साधण्यासाठी सर्वांना आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी 18 मे 2024 रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये निमंत्रित केले होते. सुसंवाद मतदारांचा संकल्प मतदानाचा या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांची उपस्थिती
या ठिकाणी दर्शवण्यात आली. तर आपणही मतदान जनजागृती आणि मतदानाच्या राष्ट्रीय कर्तव्यपूर्तीसाठी आपले अमूल्य योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. 7-7 तास पूर्णपणानं तिथं ट्रॅफिक राहणार आहे. त्यामुळं विचार करावा बाहेर पडत असताना, घरीच बसून राहावं आणि सोमवारी मतदानाला जावं. कसं होतं या पद्धतीने बोर्ड ही माणसं उभी होती, तशी माणसं जर का एमसीच्या खेळाची मंडळी ते महत्वाच्या प्रॉब्लेम ठिकाणी समजा त्या कल्याणमध्ये पत्री पूल आहे, तिथून वेगवेगळे रस्ते जाणार आहे किंवा शिव रस्ता आमचा आहे, त्या ठिकाणी प्रॉब्लेम लोकेशनला उभे राहतील. ते कमीत कमी याच्यामध्ये लोकांना जाणीव होईल की मतदान आहे, मतदान करून थोडंसं विचारावं. एमसीएच्या किंवा याच्या कुणी करून देऊ शकता एवढी व्यवस्था? एक सूचना अशी होती, बॉल आणि फेडर जर काय दुपारपर्यंत बंद करता आले तर ते जे लोक काय बरेच लोक काय बाहेर ऊन लागतं म्हणून बॉलमध्ये जातात, समजा काही करता नाही. पण ह्याचं ते बंदच केलं गेलं थोडं अर्धा दिवसाकरता, तर मला वाटतं त्याचा जास्त इफेक्ट होऊ शकेल. ही माझी सूचना, म्हणजे काय करता येईल की नाही माहिती मला. ओके, ठीक आहे. पुढं इकडच्या पैकी हा प्रॉपरली जाहिराती जसं सरांनी म्हटलं बॅनर टोलला त्याला इन्स्ट्रक्शन देऊ ना. आपण मतदान केलं का किंवा शहरातून बाहेर पडतानाच जावं लागतं. मतदान केलं का म्हणजे तो 20 तारखेला करावं लागणार, आज नाही करू शकता. तर तुम्ही आपण सूचना आहे. तो ठीक आहे. पुढं सिनेमागृहात पण सर नमस्कार. प्रशासनाधिकारी आपल्या आईबाबांना पत्र लिहिलं की मतदान करणं का आवश्यक आहे, त्याची काय नेसेसिटी आहे. तर सर खूप चांगला प्रतिसाद आमच्या महानगरपालिकांच्या शाळा तसेच आमच्या सगळ्या खाजगी शाळांतून खूप चांगला प्रतिसाद त्याला मिळाला. तसंच पोस्टर स्पर्धा आणि काही निबंध स्पर्धा आम्ही आयोजित केल्या होत्या, त्यालाही खूप चांगला प्रतिसाद त्या निमित्ताने मिळाला. तसंच सर काल आम्ही सगळ्या